हो मा, हे बघ सांगितलेलं सगळं केलंस ना. आता मी स्वानंदीला कड्यापर्यंत आणलंय. तू जा आणि कडे लोट कर. मज्जा येणार आहे आता. पार्टीत ना सॉलिड ड्रामा घडणार आहे. कसली किलर दिसते मामाई. पार्टीत मज्जा येणार आहे. दादाची तर खरी मज्जा येणार आहे. मला काय सांगते, जिला सांगायचं तिला जाऊन सांग. चळक फळाट होईल. हो, चालेल चालेल. मज्जा येणार. आजी तुम्ही हसताय. अगं हसू नको, तू काय करू. हे काय आहे ग, म्हणजे तुझ्यासारखी मुलगी हे बोलते. हे बघ मला ना स्पष्ट दिसते किमया आल्यापासून तू जरा अस्वस्थच आहेस. अगं मी ना आपलं गमतीत घेत होते ग सगळं. मला काय माहिती की तू एवढं मनाला लावून घेशील म्हणून. पण मी काय चुकीचं बोलतेय का? अरे देवा, एक तर स्वतःची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करणं हे चुकीचं नाहीये का? आता राजवाडे तर त्या किमयांबरोबर जास्त कम्फर्टेबल आहेत ना. बरं असेल मग. त्यांची मैत्री पण आमच्या मैत्रीपेक्षा खूपच घट्ट आहे, चांगली आहे. ते असेल मग. किमया पिंट्याच्या मागे हात धुवून लागते का? ती त्याच्या तब्येतीची काळजी घेते का? नाही. आता ती ना 4 दिवस आलेली पाहुणी आहे. पण तू राजवाड्यांची सून आहेस ना. कळतंय का तुला फरक? हो पण त्या किमया आणि राजवाडे तर. काय डोक्यात घेऊन बसलेस तू? किती सहज बोलून गेलीस की मी पार्टीला येत नाही म्हणून. आणि पिंट्याला आणि किमयाला त्यांची त्यांची मजा करून दे. तुला खरंच असं वाटतं का की बायकोला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर पिंट्या मजा करेल म्हणून? म्हणजे एवढ्या दिवसात तू काहीच ओळखलं नाहीस तुझ्या नवऱ्याला. नाही आजी, माझा राजवाड्यांवर अविश्वास नाहीये. अरे देवा, मी काय होतंय मला? का मी अशी वेड्यासारखी वागते? काय बोलून बसले मी आता? हे बघ माझं ऐक, म्हणजे हे खरं आहे की किमयाचा स्वभाव ना जरा तो असा मोकळा ढाकळा आहे ग. आणि लोकांशी बोलण्याची ना तिची पद्धत जरा वेगळीच आहे बाई. ती पण हुशार आहे, सुंदर आहे आणि त्या दोघांची खूप घट्ट मैत्री आहे जुनी. पण त्यामुळे तुला असं असूया वाटणं जरा साहजिकच आहे ग. पण त्या नादामध्ये वास्तवाचं भान नाही गेलं पाहिजे नंदू. हे बघ कामाच्या निमित्ताने ना पिंट्या अशा म्हणजे फॉरवर्ड आणि स्मार्ट अशा बऱ्याचशा बायकांना भेटेल. मग तू प्रत्येक वेळी अशी घाबरणार आहेस का? हे बघ अशी माणसं ना आयुष्यात येतात आणि जातात. पण नवरा बायकोचं नातं असतं ना तेच खरं सत्य असतं. विसरायचं नाही बेटा. पण एक सत्य अजून आहे ना आजी. आमचं नातं ना त्या काचेच्या भांड्यासारखं आहे. त्यामुळे असा पटकन त्याला एखादा तडा जाईल अशी भीती वाटत राहते. मग ते भांडं जपण्याची जबाबदारी कोणाची? माझी. आणि त्याचीही. म्हणजे तुझं लक्ष सारखं जर त्या दुसऱ्या भांड्याकडे जात राहिलं तर मग हातातलं भांडं पडणार नाही तर काय? अगं तुला ना मी एक गंमत सांगते. म्हणजे असं प्रत्येक नात्याचे ठोकताळे काय सारखे नसतात अगं. आता माझंच उदाहरण घेणं, म्हणजे मी जेव्हा लग्न करून आले ना तेव्हा मी पण अशी फारशी कोणाशी बोलायची नाही. पण मग हळूहळू माझी आणि पिंट्याच्या आजोबांची मैत्री झाली अगं. म्हणजे आयुष्यभर एकत्र राहायचं म्हटलं की मैत्री करावीच लागते ना. म्हणजे आमच्यातही मतभेद झाले पण आम्ही त्या सगळ्यावर मात केली. आणि शेवटपर्यंत ना आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो. म्हणजे तू आणि पिंट्यांनी पण आता बराच पल्ला गाठलाय. हं, सुरुवातीला कसे कचा भांडायचे तुम्ही, पण आता तुमच्यात कशी छान मैत्री झाली ना. एकमेकांचे छान मित्र आहात तुम्ही आता. म्हणजे एकमेकांना जसे आहात तसं तुम्ही स्वीकारले. ही गोष्ट काय छोटी आहे का? मला ना पिंट्याचा स्वभाव ना अगदी चांगला माहिती आहे. त्याला ना सगळं अगदी स्पष्ट आणि सडेतोड लागतं ग. म्हणजे तुझ्यामध्ये आणि पिंट्यामध्ये 1000 मतभेद असतील ग, पण एकमेकांवरचा विश्वास आणि मैत्री ही ना सगळ्यात मोठी ताकद आहे. तुमच्या नात्यावर विश्वास ठेव आणि आत्मविश्वासाने पुढे जा. हो आजी. हो ना. मग जा आता तयार हो. जा जा ग. येते.
स्वानंदी काय हो बऱ्या आहात ना? हो अगं धावत आले ना. पण का? अगं किमया त्यांचं काय बऱ्या आहेत ना त्या? बरी आहे ती. अगं पण तिचा ड्रेस कसली हॉट दिसते ती. उफ, म्हणजे राजवाड्यांच्या ना 7 पिढ्यांनी असा ड्रेस बघितला नसेल इतकी हॉट दिसतेय. अहो तुम्ही असे हॉट वगैरे काय शब्द वापरताय? ते सुंदर दिसतायत असं म्हणा ना. नाही नाही हॉट हाच शब्द बरोबर आहे. ग बघ तुला सांगते मी, तिने पार्टीत एंट्री केल्याबरोबर आहे ना तापमान वाढणार आहे, सगळे वेडे होणार आहेत. अगं मी स्वतः तिच्याकडे आवासून बघत होते. स्वानंदी ती आहे ना बरोबर बोलली होती की माझ्या फक्त अपीरियन्सनेच पार्टीला क्लास येईल म्हणून. अगदी खरं होतं ते. अगं तिच्या सँडल्स बाप रे, म्हणजे एवढ्या हिल्स मध्ये मी साधं उभंही राहू शकत नाही. आणि तिचे केस कोणीही बघेल ना त्याला तिच्या केसांना हात लावून बघावा असंच वाटेल, इतके स्मूथ. उफ किमया, मानलं बाई तिला. स्वानंदी किमया खरं तर दादाच्या वयाची आहे, पण तिच्याकडे बघून असं वाटत नाही ग. स्वानंदी अगं इतकं सुंदर कोणी असू शकतं का ग? म्हणजे त्या फिल्मच्या हिरोईन सुद्धा आहेत ना ठीक आहेत तिच्या समोर. मी तर वाट बघते दादा केव्हा तिच्याकडे बघेल. आणि मला गॅरंटी आहे दादा जेव्हा केव्हा तिच्याकडे बघेल ना तो तर ना कॉलेजच्या दिवसांमध्ये हरवून जाईल. वा मस्त झाली हा तयारी. थँक्स. मला सांग स्टाफ कधी येणार आहे? 8ची वेळ दिली आहे, बघू कधी येत आहेत. हाय गाईज. ए तोंड बंद कर. हाय आनंद, कसा आहेस? मस्त. म्हणजे मी मस्त मजेत. आणि निकिता नाही आली? ते काय नाही, जरा तब्येत नाही तिची बरी, उन्हाळा. ओ आणि काय रे, मी येऊन इथे आता जुनी झालीये, आज भेटतोयस तू मला? नाही ऍक्च्युली आम्ही आलो होतो, म्हणजे एअरपोर्टला घ्यायला आलो होतो. पण अर्थात तू वेगळीकडे होतीस. आणि आज सकाळी पूजेच्या वेळी भेटलो आपण. हा पण तुझं आमच्याकडे लक्ष नव्हतं. पण हाय, बाय द वे तू खूप छान दिसतेस. ओह थँक्यू. बाय द वे तू कौतुक केलंस, पण ज्यांनी करायला हवं त्यांनी अजिबात कौतुक केलं नाहीये. कदाचित त्याला हा लुकच आवडला नाहीये.